वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि सर्वच पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेले आहेत। या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीतच आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत, आपले किती उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि कशी? 115 जागांवर आमचे उमेदवार आहेत। एका निशाणीवर काही ठिकाणी 55 असतील, पण बहुतांश एकाच निशाणीवर 115च्या 15वर आम्ही सगळे एकत्रित लढतोय। काय विश्वास असेल या निवडणुकीमध्ये भाजपा कुठेतरी अटीतटीचा सामना करणार आहे बहुजन विकास आघाडीसोबत? गेल्या वर्ष सव्वा वर्षात जे परिवर्तन झालं त्याची फळं लोक बघतायत। पाठदुखी नाही तर दमा पण वाढलाय। तुम्ही डॉक्टरांकडे चौकशी करा, कारण का जी एकंदरीत गणपतीच्या वेळी असेल, दिवाळीच्या वेळी असेल, नवरात्रीमध्ये असेल, रस्त्याची परिस्थिती, पाणी तुंबण्याचं, आमच्या वेळी असं कधी झालेलं नाही असं लोक बोलतायत आता। आणि गेल्या सव्वा वर्षात काय दिवे लावले खासदार आमदारांनी, त्याचं उत्तर त्यांना द्यायला लागणार आहे। आम्ही तर 5.5 वर्ष प्रशासकच बसलेला, आमची बॉडी नव्हतीच, तर त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही। लोक कम्पेअर करतायत कामाचं, आम्ही कामं करतो, याच्या पुढे देखील पॉझिटिव्हली कामं करण्याकरता, लोकांची कामं करण्याच्या हिशोबानेच आम्ही इलेक्शनला जातोय। अप्पा, मात्र या वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये एक 35 वर्ष आपण या ठिकाणी अधिराज्य गाजवलेलं आहे आणि एक हाती सत्ता आपली होती, आणि त्यानंतर विधानसभेमध्ये या ठिकाणी परिवर्तन घडलं आणि लोकांचा कल हा तिकडे वळला, परंतु या निवडणुकीमध्ये आव्हान आहे। परिवर्तनाची फळं मिळाली ना लोकांना, लोकच पस्तावतायत। आता लोक येऊन सांगतायत आम्ही चूक केली, कळलं का? आमच्या इकडे भरतीच चालू आहे, काही अडचण वाटत नाही, स्टॉलवर येतात आमच्याकडे। निश्चितच अप्पा, जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि त्यानंतर देखील आजचा दिवस जर बघितला तर आज भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असणारे हे आपल्या पक्षामध्ये येऊन उमेदवारी अर्ज भरायला आलेले। एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या ताकदीवर लढतोय, बरोबर आहे। चांगली लोक जे आम्हाला मिळतील ते आम्हाला पाहिजेत, घेणार, लक्षात आलं काय? काम करणारी, तर त्याच्यामुळे बाकी आम्ही फोडाफोडी करायला जात नाही। आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज, त्यांच्यात असंतोष, त्यांना तिकीट नाही, आमच्यातून घेतलेली हे केली, हा त्यांचा प्रश्न आहे। आता भाजपने कुणाला तिकीट द्यावी, शिवसेनेने कुणाला तिकीट द्यावी, दोन्ही शिवसेने, हा त्यांचा प्रश्न असतो। ते त्यांच्या इकडून ते पक्षाचे योग्य अयोग्य काय आहे ते समजतील, नाही समजलं तर लोक समजतात, लोक करतील त्यांचं काम। कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार आहे? आजपर्यंत आम्ही केलेली कामं आणि करावयाची कामं, आमचा फक्त कामावर फोकस असतो। पॉझिटिव्हली इलेक्शन, मी लोकांना सांगितलंय, माझ्या कार्यकर्त्यांना, का कोणावरही टीका, आणि तुम्ही गेल्या 35 वर्षात ऐकलं असेल, बघितलं असेल, ते एका पण निवडणुकीत चिखलफेक करण्याचं लोकांवर किंवा दुसऱ्यावर टीका करायची मध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवत नाही। आम्ही काय काय केलं, काय काय करणार आहोत, भविष्यातलं काय, तेवढंच आम्ही बोलतो। अप्पा, मात्र या निवडणुकीमध्ये ठाकूरांचं नाव हे मुंबई उपनगरांमध्ये गाजलेलं आहे, आणि काय वाटतंय, विश्वास आहे ठाकूरांची पुन्हा एकदा सत्ता येईल? लोकांनी लोकांकरता निवडून दिलेली बहुजन विकास आघाडीची सत्ता येईल। ठाकूरांची सत्ता, ठाकूरांची मोनोपोली नाही, बहुजन विकास आघाडी हा पक्षाची सत्ता येईल। निश्चितच आपण जर बघितलं असाल तर बहुजन विकास आघाडीची सत्ता निश्चित येईल असा विश्वास देखील यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।